विकास केला आहे ते आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्फत मध्ये भिवंडीमध्ये जवळजवळ या गेल्या 1 वर्षभरामध्ये 200 कोटी रुपयाचा निधी, हा निधी भिवंडी शहराला कधी त्याचं नावही सुद्धा माहित नव्हतं, पण जसं ठाण्यावर शिंदे साहेबांचं प्रेम आहे, जसं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं प्रेम होतं, तसंच या भिवंडी शहरावर पण एकनाथ शिंदे साहेबांचं प्रेम आहे। आणि महाराष्ट्राचे आता जे मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करून आमच्या लाडक्या अण्णांना आम्ही भिवंडीचा बुलंद आवाज म्हणून आम्ही विधिमंडळामध्ये पाठवण्याचा संकल्प केला आहे। त्याच्यासाठी आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत अण्णाच्या कॉर्नर मीटिंग, प्रचार सभा ज्या पण आहेत त्या नियोजनबद्ध आमचे सर्व कार्यकर्ते प्रामाणिक काम करतात। विशेष करून जी आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना आहे त्या योजनेमध्ये गेल्या 6 महिन्यापासून थेट 1500 रुपये येतात। आता आपले 8 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या भिवंडी शहरामध्ये जाहीर सभेला आले आणि त्यांनी भिवंडी शहरामध्ये जी प्रचार रॅलीची घेतली, जी पहिली सभा घेतली या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये त्यांनी सरळ घोषणा आणि आश्वासित केलंय का आता याच्या पुढे जेव्हा महायुतीचं सरकार येईल ते 1500च्या ऐवजी थेट महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये येणार आहेत। भिवंडीचं आयजीएम हॉस्पिटल आहे त्याला अद्ययावत करणार आहेत, त्याचं आधुनिकीकरण करणार आहेत, त्याचं नूतनीकरण करणार आहेत आणि जे आपले भिवंडीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर खास प्रयत्न त्यांनी एवढं सांगितलंय का या भिवंडीमध्ये आयजीएम हॉस्पिटलचं भव्य निर्माण करून त्याच्यामध्ये एक मेडिकल कॉलेज बनवणार आहे। त्याचा उपयोग आपल्याला असा होणार आहे का आपल्या भिवंडी क्षेत्रातील जे विद्यार्थी आहेत ते पुन्हा मुंबई या साईडला जातात, त्यांना जावं लागणार नाही, त्यांना आपल्या घरी बसल्यापासून आजूबाजूच्या परिसरातले जे विद्यार्थी आहेत 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये त्या विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेज उपलब्ध करून देणार आहे। तसंच आपण एक इंजिनियर कॉलेजची पण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। साहेबांनी सांगितलंय का तुम्ही मला जागा दाखवा, मी इंजिनिअरिंग कॉलेजचं पण भव्य इमारत उभी करील। आपण आता पाहिलं रॅलीमध्ये त्या पोलीस लाईनची जी लाईनी होत्या त्या परिस्थिती आपल्याला माहित होती, पण एकनाथ शिंदे साहेबांनी MMRDच्या माध्यमातून ती त्वरित मान्य करून ती भव्य इमारत 10 मजली टॉवर 3 टॉवर उभे केले। तसेच त्याच्या बाजूला आपलं कोर्ट आहे, कोर्टाची भव्य इमारत आहे जी ठाणे जिल्ह्यामध्ये अशी इमारतच नाहीये, तिचे पण जे निधी आणि ते नियोजन आहे ते आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे। म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, भिवंडीचा विकास सक्षमपणे करण्यासाठी आम्ही अण्णाच्या पाठीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि आपण बघतात का अण्णांना असा प्रतिसाद, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे का अण्णा एवढे प्रतिसाद, अण्णा खुश आहेत। आम्ही आता विजयाचा संकल्प केलेला आहे, येत्या 23 तारखेला अण्णांचा विजय हा निश्चित आहे। स्वर्गीय मीनाताई ठाकरे याची जी निधी आणलेली आहे तीच मुळे आम्ही आणलेली आहे। आमचे जिल्हा प्रमुख आहेत, मी आहे, आमचे सर्व उपशहर शहर प्रमुख जेवढे पण असतील, आम्ही मुख्यमंत्री साहेबांना वर्षा बंगल्यावर भेटलो, साहेबांना निवेदन केला आणि रात्रीचे सकाळचे पहाटेचे 4 वाजता साहेबांनी आमच्या लेटरवर सही केली, ती इम्प्लिमेंट केली, त्याचा टेंडर झाला व त्याचं काम चालू झाला। पण काम चालू झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं का जो आमचा ठेकेदार आहे तो दुर्लक्षितपणा करतो, म्हणून आम्ही आयुक्त साहेबांकडे त्याची तक्रार केली आहे। झालेलं जर निकृष्ट दर्जाचं काम आहे त्याला थांबवा, त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि नवीन काम करून आम्ही पुन्हा ती नाट्यगृह आहे त्यापेक्षा चांगलं नाट्यगृह आम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भव्य दिव्य पुतळा आणि तो सुशोभीकरण आहे त्याच्यासाठी शिंदे साहेबांनी कुठलाही विचार न करता 2.5 कोटीची निधी दिलेली आहे आणि शिंदे साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं का तुम्हाला 2.5 कोटीच्या ऐवजी 1.5-2 कोटी रुपये जास्त लागले तर मी देईल, पण महाराजांच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप करू नये। इंजिनियर आणि वास्तू विशारद जे कोण आहेत त्यांना तुम्ही विश्वासात घेऊन तो भव्य दिव्य असं निर्माण आता काम चालू, इलेक्शनचं काम आहे त्याचं जे आपले महानगरपालिकेची जी आपला वर्क ऑर्डर झालेली आहे आणि त्याचं काम आता या आचारसंहितेचा जेव्हा चालू होईल काम इलेक्शनच्या नंतर ते काम चालू होईल। ते आज जी तुम्हाला ट्रॅफिक दिसते, जी ट्रॅफिकची समस्या आहे ती कशा पाहिजे तर भिवंडी शहरामध्ये सर्व ठिकाणी RCC कामं चालू आहेत, मेट्रोचं काम चालू आहे। फक्त आपल्या सगळ्या भिवंडीकरांना नागरिकांना मी विनंती करेल का येत्या 6 महिन्यामध्ये या भिवंडी शहराचा चेहरा मोहरा बदली होणार आहे। भिवंडीचे बहुतेक जे रस्ते आहेत ते RCC सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आहेत। हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो का शिंदे साहेबांचा विशेष या भिवंडी शहरावर लक्ष आहे। साहेबांनी सांगितलंय जसं ठाणे आहे तसं मी माझं भिवंडी म्हणजे त्यांनी स्वतःचं भिवंडी पण केलेलं आहे। भिवंडीसाठी माझं योगदान राहील आणि भिवंडीचा विकास जर तुम्हाला करायचा असेल तर भिवंडी पूर्व म्हणणं
आपले संतोष शेट्टी अण्णा आणि भिवंडी पश्चिम मधनं आपले महेश चौगुले या दोघांना प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांचे स्वतःचे आपल्याला एकनाथ शिंदेचे हात बळकट करायचे। पुन्हा महायुतीची सरकार आणण्यासाठी आम्ही सर्वांनी संकल्प केलाय का आमच्या अण्णांना आम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवणार आहे। केंद्र सरकारचे आले किंवा नाही त्याच्याबद्दल मला कल्पना नाही, त्यामुळे मी पूर्णपणे त्याच्यावर बोलू शकणार नाही। परंतु ज्या टायमाला कामात करला, ज्या टायमाला जाहीर सभेमध्ये एकनाथजी शिंदे साहेब आले, त्यांना आम्ही सांगितलं स्पष्ट शब्दात, साहेब या वरादेवीचा सुशोभीकरण करत आहे। तर त्यांनीच उलट सांगितलं, अरे सुशोभीकरण कसला करता तुम्ही, आपण त्याला टुरिझम स्पॉट करू, आम्ही जॉगिंग पार्ट करू आणि आम्ही वॉकिंग ट्रॅक करतो, आम्ही वॉकिंग ट्रॅक करणार तिकडे। म्हणजे त्याचं सुशोभीकरण नाही, तिथे आम्ही स्पीड बोट जे असतात ना बाहेर, जसे आपण काही लोक महाबळेश्वरला जातात, गोव्याला जातात, तर आपण त्याप्रमाणे तसा उपक्रम आज ही तर खरोखर म्हणायला लागेल त्या एकनाथ शिंदे साहेबांची संकल्पना आहे। म्हणून वरादेवी तलावाचं सुशोभीकरण आणि त्याचा टुरिझम हे स्वप्न साहेबांचं आहे, हे भिवंडीकरांचं स्वप्न आहे आणि साहेब हे साकार करणारच आहेत। धन्यवाद। महिला सुरक्षित हा विषय आहे ना, आता जे ते विरोधक सांगतात त्यांच्याकडे मुद्दाच नाहीये, मुळात ते काही करू शकत नाही। 1500 नाही हो, 2100 रुपये आमची महायुतीची सरकारने 2100 रुपये महिलांचं सशक्तीकरण, नवजात बालकापासून तर वयोवृद्धापर्यंत आमच्या ज्या महिला भगिनी आहेत, मग त्या तरुणी आहेत, त्यांना शाळा कॉलेज, त्यांच्या लग्नासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी विमा, अशा नवीन योजना या महायुतीच्या सरकारमध्ये इम्प्लिमेंट साहेब करणार आहेत। तसं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि साहेब स्वतः सांगतात, मैं एक बार कमिटमेंट करता हूं तो अपनी आपकी भी नहीं सुनता, हे आपण पण ऐकलेलं आहे। संतोष अण्णा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद, संतोष अण्णा आगे बढ़ो। आम्ही सकाळी 8-9 वाजता उठून कामाला लागतो, रात्री 3-3, 4-4 वाजता आम्हाला एक नियोजन पद्धती आमच्या जिल्ह्यामध्ये आमचे माने साहेब आणि बाकी सर्व टीम आम्हाला एक जो नियोजन दिलं आहे त्या पद्धतीने आम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग करतो, डेली 2 ते 3 तास, आणि आम्ही 3-4 लोक खाली निघतो, पण जिथून जातो 1000 लोकांमध्ये लोकांना गर्दी असते। आणि हे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे आणि महायुतीचं काम आहे, देवेंद्रजी असो ऐकतो असो, त्या लोकांना विश्वास भेटलाय म्हणून आम्ही कुठे पण जातो, एक आम्हाला खूप चांगलं वातावरण भेटते। आज तुम्ही बघू शकता, आज बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर आहे, त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरचे सर्व अनावई इकडे जातात। सर्व समाज भिवंडीचे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व आम्हाला खूप प्रेम देते आणि आम्ही ते प्रेम करून पुढे चाललो।